सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ कसा निघून जातो ना, काहीच कळत नाही. घरातलं काम आणि त्याच्यासोबत इतर काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये कसा वेळ निघून जातो ते काहीच कळत नाही. आता हा सगळा पसारा तुम्हाला दिसतच असेल. हा पसारा मी दिवसातून 4 ते 5 वेळा आवरत असेल आणि संध्याकाळचा जो असतो तो वेगळाच असतो. आता मला ना ह्याची सवय होत चालली आहे, कारण की तो जेव्हा पसारा करतो तेव्हा मला सगळं आवरावंच लागतं. इकडे ना त्याला छान असं तयार केलं, भरून घेतलं, कारण की ना आम्हाला आता थोड्या वेळातच बाहेर निघायचं होतं. डीमार्टला जायचं होतं राशन भरण्यासाठी, मंथली ग्रोसरी भरायचे होते त्याच्यासाठी. त्याच्या आधीच बाबूचं सगळं काही करून घेतलं, त्याला छानपैकी भरून घेतलं आणि ना पहिलं खूप खाण्यासाठी नाटकी करायचं, इकडे तिकडे फिरायचं, पण आत्ता खूप शहाणावळ्यासारखं वाटतोय. 2 वर्षाचा झाला आहे तो, तर आता जसजसा मोठा होत चालला ना तसं सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागल्यात. तर इथे आहे ना त्याला छानपैकी रेडी केलं आणि आत्ता आहे ना त्याला अचानकमध्ये आहे ना जून महिन्यामध्ये घामोळ्या यायला स्टार्ट झाल्या, त्याच्यामुळे घामोळ्याचीच पावडर लावते आता मी सध्या तरी त्याला. पूर्ण मे महिना निघून गेला, पण साहेबांना आत्ताच घामोळे येतात का ते मलाही माहिती नाही. तर बाबूला खूप छानपैकी रेडी केलं, त्याने अजिबात दंगा केला नाही, मस्ती केली नाही, खूप छानपैकी रेडी करून दिलं मला. आणि मुलं अशी जेव्हा छानपैकी शांतपणे सगळं ऐकतात ना, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. नाहीतर जेव्हा ते चिडचिड करतात ना, तर आपलीही चिडचिड होते, पण नाही आपण रिॲक्ट करू शकत. आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात आणि माझ्यामध्ये आफ्टर बिकम अ मदर खूप जास्त पेशन्स आलेत. तर डीमार्टला निघालो. संध्याकाळी असं वाटत होतं की खूप जास्त पाऊस पडणार आहे, आभाळ भरलेलं बघून, पण नाही, पाऊसचा काही पडला नाही. तर हेच काही जसं होतं आपला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.